या ठिकाणी येतात आणि म्हणूनच या पालखीच्या निमित्तानं श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निळबुद्रुक मधलेवाडी सादर करीत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ करायचे या कोरोनानं आपल्याला माणसाशी कसं वागायचं हे शिकवलंच, नक्कीच शिकवलं. आणि आपल्याला या सगळं ध्यान दिलेलं आहे. मात्र जमाना बदलत चाललेला. नात्यामध्ये आणि कुटुंबामध्ये नात्यातल्या लोकांशी बोलण्यापेक्षा कुटुंबाशी लोकांशी बोलण्यापेक्षा आता ह्या आमच्या सगळ्या पिढीचा जो संबंध येतोय तो आहे मोबाईलशी. वस्तुस्थिती लक्षात घ्या, आपल्याच गावामध्ये यंदाचा जो शिमगोत्सव झाला, किती वाड्यामध्ये आट्यापाट्या वाढल्या. आट्यापाट्याचा खेळ झाला. जरा विचार करा, आट्यापाट्याचा खेळ किती वाड्यामध्ये आपल्याला दिसला. आणि नक्कीच आज मनाला प्रश्न पडतो की हा जमाना कुठं चाललाय. हा छंद या लोकांना नेमका कशामुळे लागलाय आणि ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आपल्यावर आलेली. आणि म्हणूनच या पालखी नृत्यामध्ये आपल्या समोर आम्ही एक देखावा सादर करतोय. फक्त मोबाईल आणि फक्त मोबाईलच. नमस्कार मंडळी. आपण सर्वजण आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. अरे हो, माझी ओळखच करून द्यायची नाही. तशी तर माझी ओळख करून द्यायची गरजच नाही मला, कारण मी तुमच्या प्रत्येकाजवळ आहे, तुमच्या हातात आहे, खिशात आहे, काहींच्या अगदी पर्समध्ये देखील आहे. अगदी बरोबर, मी आहे मोबाईल. आता मी माझ्या काही घटक मित्रांशी ओळख करून देतो. माझे सोशल मीडियाचे घटक आहेत. माझा पहिला घटक आहे व्हॉट्सअप. हा आहे व्हॉट्सअप. खरं तर सगळी दुनिया आपल्या मुठीमध्ये आहे. अगदी तरुण असो, वयस्कर असू दे, सगळ्यांच्या हातामध्ये, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आता व्हॉट्सअप असतो. माझा दुसरा घटक आहे गुगल. गुगल बद्दल बोलायचं झालं तर गुगल म्हणजे जे आपल्या देवांना देखील माहिती नाही ते या गुगलला माहिती आहे. हो, गुगलवर कोणताही प्रश्न टाका, त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळत आहे. माझा तिसरा घटक आहे टिकटॉक. नेते असू देत, खेळाडू असू देत, प्रत्येक जण टिकटॉकचा वापर करत असतो आणि या टिकटॉक समोर कोणीही टिकू शकत नाही. माझा पुढचा घटक आहे इंस्टाग्राम. या इंस्टाग्रामने तर अगदी सगळ्यांनाच पागल करून सोडलं आहे. खास करून त्याला अगदी सर्वजण या इंस्टाग्राम मध्ये व्यापलेले आहे. आणि माझा सगळ्यात जुना मित्र आहे तो म्हणजे फेसबुक. याला तर कोण ओळखत नाही. सोशल मीडियाची खरी सुरुवात तर फेसबुकने केली, आठवतंय ना. तर हे आहे सर्व सोशल मीडियाचे घटक. पण मंडळी, आज आपण या सोशल मीडियामध्ये वावरतो आहोत, पण या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. आणि त्यातीलच एक दुष्परिणाम आपल्यासमोर सादर करतोय, मोबाईलचा अतिरेक वापर. नमस्कार मित्रांनो, ही आहे शाळेत जाणारी एक मुलगी. मित्रांनो, उद्यापासून तिची परीक्षा चालू आहे.
पण शाळेत घेतलेला अभ्यास तिला लक्षात राहत नाही. आणि म्हणून ती आपल्या आईला हाक मारते. आई आई माझी उद्यापासून परीक्षा आहे. माझा अभ्यास घेशील का? बेटा, तुझ्या शिक्षकांनी तुला वर्गात शिकवले नाही का? शिकवले, त्यावेळी मला ते समजले देखील होते, पण आता माझ्या लक्षात येत नाही. हे बघ, मी आता खूप बिझी आहे. तू पप्पांकडे जाऊन त्यांना विचार कर. असं म्हणून आई मोबाईल मध्ये पुन्हा व्यस्तच आहे. नक्की ती कोणाशी बोलते, फोनवर बोलते. तशी ती मुलगी आपल्या पप्पांकडे जाते. पप्पा ऑफिसचं काम करतायत. पप्पा पप्पा माझा उद्या गणितचा पेपर आहे. मला हे गणित समजत नाही, तुम्ही शिकवाल ना? बेटा, माझ्या ऑफिसचं भरपूर काम आहे. मी ऑफिसवरून आल्यावर तुला शिकवतो. आणि पप्पा सुद्धा आपली बॅग उचलतात आणि पुन्हा ऑफिसला जातात. बिचारी मुलगी, तिला काही कळत नाहीये की कोणी सहकार्य, मम्मी ना पप्पा काही सहकार्य करत नाही. ती विचारमग्न होते आणि याच्यातच तिला काय करावं हेच समजत नाही. आणि अशामध्ये संध्याकाळ होते आणि पप्पा ऑफिसमध्ये. मम्मी, आता तरी शिकव ना. ठीक आहे, तू खोलीत जा, मी येते थोड्या वेळ. मम्मी पुन्हा मोबाईलमध्ये व्यस्त. मुलगी खोलीमध्ये जाते. बघा, बराच वेळ झाला मम्मी तिची मोबाईलमध्येच व्यस्त आहे. त्या मुलीकडे जरा सुद्धा लक्ष नाही आहे. आणि त्या मुलीला समजत नाहीये की आपण नक्की काय करायचं, अभ्यास कसा करायचा. आणि नक्कीच ते मोबाईलवर नेट सर्च करायला लागले. आणि आहेतच, टिकटॉक आहे, गुगल आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक. या विळख्याने तिला जखळते. थोडं खाली मित्र हो, अक्षरशः तिला गोंधळून गेली ती मुलगी की आपण अभ्यास कसा करायचा. आणि याच्यातच तिचं डोकं गरगरलं आणि बिचारी चक्कर येऊन पडते. आणि ही वस्तुस्थिती आहे. लक्षात द्या, मुलांना मोबाईलचा अतिरेक केला तर ही परिस्थिती निर्माण होते. आणि अशी किती काही उदाहरणे आहेत आपल्या समोर. हो, डॉक्टरांना लगेच बोलवा. पप्पा देखील डॉक्टरांना लगेच बोलवत आहेत. काका थोडा आत ये ना. घाबरण्यासारखे कोणतेच कारण नाही. सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आपल्या मुलीची ही स्थिती झाली आहे. तिला आपलेपणाची गरज आहे. आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी द्या. आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवा, तरच लेक लवकर बरी होईल. मित्र हो, काय वेळ आली आहे पहा. आपण आपला जास्तीत जास्त वेळ नात्यांवर न घालवता सोशल मीडियावर घालवत आहोत. सोशल मीडियाचा दुसऱ्यांचा दुःखाचा देखील विचार करत नाही. आणि आपलं जर दुःख असेल तर त्याचा मात्र स्टेटस आपण ठेवतो. सोशल मीडियाचा इतका वापर आपण करतो आहोत की आपण नातं गोतं सगळं विसरून गेलोय. आणि म्हणूनच वेळ सांगावीशी वाटते की सोशल मीडिया आपला वापर करायला लागले. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा सीन आम्ही यासमोर ठेवलाय. धन्यवाद. रसिक प्रेक्षक, हा आम्ही प्रयत्न केलाय. धन्यवाद.